वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर 15 दॅट इज एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सो आता हा जो चॅप्टर आहे, लेट अस स्टार्ट विथ द चॅप्टर. चॅप्टर मोठे आहेत, सध्याचे जे काही बायोलॉजी चॅप्टर आहेत एनचे तर ते. सो त्यातल्या त्यात काय काय केलं पाहिजे जे एक्झामला येऊ शकतं त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना मेटाबॉलिझम कॅटाबॉलिझम सगळं सगळं माहिती आहे, कारण ऑलरेडी आपण फर्स्ट चॅप्टर्समध्ये बघितलं. सो आता परत याच्यासाठी करायची गरज नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स. सो बेसिकली ऍटलिस्ट तुम्हाला एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे, त्यासाठी हे पॅराग्राफ रीड करायचं आहे. व्हॉट यू मीन बाय एक्सक्रीशन हे थोडंसं डेफिनेशन टाईप करायचं आहे. डिरेक्टली तुम्हाला डेफिनेशन नाही येणार, पण असं कुठेतरी येऊ शकतं की एक्सप्लेन एक्सक्रीशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा ऍक्च्युली एक्सक्रीशन मध्ये काय काय होतं तर ते सांगितलेलं आहे. बाकी हे स्किप करा. ओके. सो अमोनोटेलिझम असेल, युरिओटेलिझम असेल किंवा युरिकोटेलिझम असेल, तर हे कुठले ॲनिमल्स करतात तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल युरिकोटेलिझम हे बर्ड्स वगैरे करतात. युरिओटेलिझम ह्युमन्स किंवा मॅमल्स वगैरे करतात. सो बेसिकली कुणाच्या बॉडीमध्ये काय आहे तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारलं जातं आणि आत्ताचे जे काही तुमचे एक्झाम्स आहेत कॉलेजचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच तो कॉलमसाठी येईल. सो त्याप्रमाणे करायचं आहे. बाकी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला ते कोणत्या अॅनिमलसाठी आहे तर ते माहिती पाहिजे. बाकी हे सगळं तर तुम्ही स्किप करणार आहातच. हे पण करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे व्हॉट यू मीन बाय नेफ्रिडिया. ऍक्च्युली टू मेजर टाइप्स ऑफ नेफ्रिडियाज आहेत, एक तर प्रोटोनेफ्रिडिया आणि मेटानेफ्रिडिया. सो याच्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया तुम्हाला प्लॅनेरियामध्ये वगैरे बघायला मिळतं. अगेन हे फक्त एक वरचेवर लक्षात ठेवा एक्झाम्पल्स आणि ते काय आहे असं. हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि यासाठी एक काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतात, मंजुषा टाईप असतं, त्याच्यामध्ये सगळे आन्सर्स असतात आणि तुम्हाला ते लिहायचं असतं. तर अशा पॅटर्न मध्ये हे येऊ शकतं. डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकतं आणि डायग्रामचे नेमिंग्स करायला पण येणार. सो त्याच्यामुळे हे करायचंय. हे तुम्ही स्किप करू शकता. हे पण एलएस ऑफ किडनी पण ड्रॉ करायला येऊ शकतं. सो हे थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. जास्त डिटेलमध्ये नाही, पण ऍटलीस्ट पार्ट्स, प्रत्येक पार्ट बद्दल एक तरी वाक्य तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नेफ्रॉन मोस्टली एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं एक्सप्लेन करायला. सो ह्याचं खूप मोठे मोठे आन्सर्स आहेत. एवढे मोठे आन्सर्स नाही लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्लोमेरुलस लिहिलं तर त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय आहे किंवा त्याचं लोकेशन काय आहे आणि त्याचं वर्क काय आहे. सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ते काय आहे ते सांगितले आणि त्याचं वर्किंग फक्त. बाकी जास्त डिटेलमध्ये घुसायची गरज नाहीये. वरच्यावर एक्सप्लेन करायचे 2 ते 3 ओळींमध्ये. जर तुमच्याकडे एनसीईआरटी असेल त्याच्यामध्ये बघा खूप कन्साइज करून एक्सप्लेन केलेलं आहे, किंवा आपल्याकडे ChatGPT आहेच, हे त्याला द्या आणि त्याला सांगा की ह्याचं कन्साइज कर आणि मला उत्तर दे. सो ते सगळे पॉइंट्स देईल, सगळी तुम्हाला उत्तरं देईल एका वाक्यात. म्हणजे एक प्रत्येक ह्याचं एक वाक्य, 2 वाक्य एवढं करायचं आहे. बाकी जास्त करायची गरज नाहीये. सरळ कॉपी करा, पेस्ट करा ChatGPT मध्ये, ते तुम्हाला कन्साइज करून देईल आन्सर. ठीक आहे. सेम प्रत्येक लुपोफेनली असेल, डिस्टल कॉन्व्हेलेटेड ट्युब्युल असेल, या सगळ्याचं तुम्हाला कन्साइज करायचंय. हे डायग्राम युजली एक्झाममध्ये नाहीयेत. हे तुम्हाला फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायला इझी आहे. सो असं लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही सगळे पॉईंट्स लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे जेक्स्ट्राग्लोम्युलर ॲपॅरेटस. हे तुम्हाला नीटसाठी वगैरे महत्वाचं आहे. सो एकदा रीड करा. बाकी तुम्ही इथे बोर्डसाठी कॉलेजसाठी नाही केलं तरी पण चालेल. युरिन फॉर्मेशन मध्ये हे 3 टॅब्स लक्षात ठेवा. एवढं काही एक्झामसाठी महत्वाचं नाहीये, डायग्राम्स वगैरे पण नाही, बट ऍटलीस्ट तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन असावी यासाठी. डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. मोस्टली इन्फॉर्मेशन वरती क्वेश्चन नाही विचारले जात. पण जर नीट वगैरे घेणार असाल तर मात्र तुम्हाला हे डिटेलमध्ये करावं लागेल. कंपोजिशन ऑफ युरिन तुम्ही स्किप करू शकता. हे करायचंय शक्यतो एक्झाममध्ये विचारायचं 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर किडनी स्टोन्स वरती क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्हाला हे करायचंय. ओके, डन. बाकी रिनल फेल्युअर करा, कारण जर किडनी डिसीजेस असं काहीतरी विचारलं, डिसऑर्डर्स डिसीज वगैरे, तर तुम्ही किडनी स्टोन तर करणार आहातच. त्यासोबतच एक म्हणजे रिनल फेल्युअर करा, जेणेकरून असा काही क्वेश्चन आला तरी पण तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता. बाकी हे सगळे डायग्राम्स वगैरे काही नाही करायचे. येस, डन.
सो एमसीक्यूज तुम्ही सगळे करणार आहात, कारण एमसीक्यूज मोस्टली एक्सरसाइज मधूनच येतात. बाकी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या सफिशियंट आहेत, तेवढ्या केल्या तरी पण बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. तेवढं कॉन्टेंट तुम्हाला पासिंगसाठी किंवा त्यापेक्षा थोडे एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. सो हे पण तुम्ही स्किप करू शकता, एलएस ऑफ स्किन वगैरे. डायग्राम्स मध्ये फक्त एलएस ऑफ किडनी करायचं आहे. आणि अजून एक मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मिनिट, वर 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 जायचं आपल्याला. येस, एक्सक्रिटरी सिस्टम. सो 2 डायग्राम्स करायचे आहेत पूर्ण चॅप्टर मधून. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.